नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। हे बघा, पूर्ण उंची 13.5, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची आहे गळा रुंदी। त्याच्यानंतर 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा। बॉक्स तयार केल्यानंतर 1.25 इंच अंतर मोजून आपल्याला इथे मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। नंतर गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गोल असा आकार आपल्याला गळ्याला द्यायचा आहे। बघा मैत्रिणींनो, त्याच्यानंतर आपल्याला हा मोंड्याचा जो आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा। गळ्याचाही आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे। नंतर घ्यायचा ब्लाऊज पीस, तो ओपन करून ठेवायचा आहे। हे आधी थोडं असं कट करून घ्यायचं आहे। नंतर पीस आपल्याला ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं। पिना लावून घ्यायच्या, कारण आपल्याला गळ्याला पायपिंग वगैरे करायची नाही, डायरेक्ट फोल्ड करायचं आहे। म्हणून पिना लावून घेतल्या की आपल्याला इथे गळ्यावरती अशी 1.5 इंच अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे शिलाई मारली की मग पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असा कट करायचा। गळ्याला असे नॉचेस द्यायचे। बघा ह्याप्रमाणे गळ्याला आपण नॉचेस द्यायचे आणि अस्तर पलटी करून आपल्याला वरतून दापटीप मारून घ्यायची। एकदम अशी कडेने मारायची आहे आणि परफेक्ट असं बोटाने व्यवस्थित कपडा पकडून अस्तर आणि पीस असं व्यवस्थित पकडून त्याच्यावरती दापटीप मारली की आपला जो गळा अशी कापलेला आहे तो परफेक्ट असा तयार होईल। बघा अगदी सुंदर असा गोल गळा तयार झाला। नंतर आपण कपड्याला पलटी मारली ना अस्तर पूर्णपणे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। बघा साईडचा सगळा कपडा असा कट करून घ्यायचा आहे। सगळा कपडा कट झाल्यानंतर आपल्याला असे टक्स मारून घ्यायचे आहेत पाठीवरती। खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे। नंतर आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची। पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि सिंपल अशी वरतून ठेवून तिला शिलाई मारायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की त्याला एक चुनी टाकायची आहे, म्हणजे काय होतं पाठीचा भाग वरती तरंगत नाही, अगदी व्यवस्थित बसतो। जेव्हा आपण ब्लाऊज घालन तेव्हा तो भाग वरती तरंगत नाही। पट्टीला दापटीप द्यायची, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर आता गळ्यावरती अशी मस्त नाजूक अशी लेस लावून घ्यायची आपल्याला। बघा ह्याप्रमाणे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता, कॉन्ट्रास्ट लेससुद्धा इथे वापरू शकता। जशी तुमची साडी आहे त्या कलरची जरी तुम्ही लेस लावली तरी सुंदरच दिसेल, पण आपण इथे गोल्डन लेस वापरतोय। बघा लेसला आधी एक बाजूने शिलाई मारायची, नंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने म्हणजे दोन्ही कडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा आता आपली ही लेस लावून तयार झाली की आपल्याला आता बनवायची डिझाईन। त्याच्यासाठी आपल्याला 2 असे चौकोनी तुकडे घ्यायचे आहेत आणि मैत्रिणींनो, तुमचे जर साडीमध्ये 2 कलर असले तर अतिउत्तम। असे दोन्ही कलरचे आपल्याला कपडा घ्यायचा, आणायचा आहे विकत आणि ना त्याचे असे चौकोनी तुकडे काढायचे। 3 बाय 3चे हे चौकोनी तुकडे घेतलेत आपण। त्याला सगळीकडनं असं एकावर एक ठेवून आणि शिवून घेतलं आणि बरोबर असं त्रिकोणमध्ये कापून घेतलं पा। नंतर त्याला असं पलटी मारून कशाचे तरी सहाय्याने व्यवस्थित असं टोक काढून घ्यायचं आणि दोन्ही कोपरे मुडपून त्याची अशी छानपैकी डिझाईन तयार करायची। अशी डिझाईन आपली बनवून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे आता शिलाईच्या बाहेर जो कपडा एक्स्ट्रा दिसतो तो कट करून घ्यायचा आणि आपण ही डिझाईन बनवून घेतलेली। बघा गळ्यापासून साधारण अर्धा इंच अंतर सोडून दिलं आणि आपल्याला ही डिझाईन अशी पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची। एकदम अशी जवळजवळ आपल्याला ही सगळी डिझाईन अशी लावून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे अगदी सुंदर असा गळा तयार होणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे।
बघा आपली पूर्ण डिझाईन आता लावून झालेली, त्याच्यावरती सुद्धा आपण एक छानपैकी अशी लेस लावणार आहे। इथे सुद्धा तुम्ही कोणती लेस वापरू शकता। इथे आपण गोल्डन लेस वापरतोय। गोल्डन लेस कोणत्याही याच्यावरती उठूनच दिसते आणि सुंदर दिसते, अशी आपली ही गोल्डन लेस आपण इथे वापरणार आहे। तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट कलरची वापरली तरी काहीच हरकत नाही। लेसला एका बाजूने आधी शिलाई मारून घ्यायची, नंतर परत दुसऱ्या बाजूने पण शिलाई मारून घ्यायची, म्हणजे लेसच्या दोन्ही कडेला आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची। जिथे आपण ही डिझाईन जॉईन केले ना, त्या जॉईंटवरच ही शिलाई आली पाहिजे, म्हणजे ती डिझाईन जॉईंट केली तर जॉईंट पण दिसत नाही आणि आपली डिझाईनही सुंदर दिसते, कारण आपण त्याच्यावरती लेस लावत आहोत। बघा आता लेस लावून झाली की आपल्याला आता लटकन बनवायचे आहेत। त्याच्यासाठी आपण हे चौकोनी तुकडे घेतले, साधारण 3.5 बाय 3.5 किंवा 3 बाय 3चे असे 4 चौकोनी तुकडे घेतले आणि ते असे एक कोपरा कट केला। बघा त्याला गोल आकार दिला, जो गोल आकार दिला तो असं शिवून घ्यायचा आहे। त्याच्यावरती पलटी करून त्याला दापटीप द्यायची। ह्या बाजूचं पण लटकन तसंच करायचं आपल्याला, पलटी करून दापटीप द्यायची आणि आता आपली जी डिझाईन उरलेली आहे आपण ती इथे लावणार आहे। बघा ह्याप्रमाणे आपण ही डिझाईन लावून घेणार आहे। त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक छान अशी गोल्डन लेस वापरायची आहे। दोघा बाजूला आपल्याला हे डिझाईन लावून घ्यायची अशी याप्रमाणे। आता आपल्याला घ्यायचे नॉड आणि त्याचे छान असे लटकन बनवायचे आहेत। बघा ह्याप्रमाणे अशी नॉड लावून घ्यायची आपल्याला। दोघेही लटकन आपले तयार झाले तर गळ्याला वरतून 2.5 इंच मोजून घ्यायचं असंच काय, आणि 2.5 ते 3 इंच मोजून आणि आपल्याला हे नॉड जॉईंट करून घ्यायचे। बघा आपली डिझाईन आता तयार झाली। आता आपल्याला फक्त लागणार आहे सुई दोरा आणि मणी। तर आता आपल्याला हे पूर्ण डिझाईनवरती असे मणी लावून घ्यायचे आणि नंतर बघायचं आपल्याला ब्लाऊजचा फायनल लुक। अगदी सुंदर अशी आपली डिझाईन दिसणार आहे। लटकनला सुद्धा आपण मणी लावून घेणार आहे। जी डिझाईन लावलेली त्याच्यावरती सुद्धा आपल्याला मणी लावून घ्यायचे। बघा ह्याप्रमाणे आपण आता सगळे मणी लावून घेतोय। बघा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक तयार झाला। मैत्रिणींनो डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। आपली ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले। ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।